अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिच्या इमर्जन्सी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। येत्या 17 जानेवारी रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दरम्यान ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे। त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये कंगना रनौत प्रोथेस्टिक मेकअपद्वारे इंदिरा गांधींसारख्या कशा दिसतात ते या व्हिडिओमधून दिसून येते। कंगना रनौतचा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले की उत्कृष्ट कंगना रनौत बनली भारताची सर्वात शक्तिशाली महिला। ऑस्कर विजेत्या प्रोस्थेटिक्स आणि मेकअप आर्टिस्ट डीजे मॉलिनॉक्सी यांनी खूप अप्रतिमरित्या कंगनाचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय। कंगना रनौतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कंगना रनौतचा इमर्जन्सी चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे। अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाख नायर यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत। अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करताना सांगितलं होतं की शोच्या आधी कलाकारांचं काय होतं। खैर यांच्यासोबत रिकी केस आणि इतर कलाकारही त्या व्हिडिओमध्ये दिसतात। अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की शोच्या आधी जग जिंकण्यासाठी स्टेजचा वापर करण्यापूर्वी कलाकारांचं काय होतं याची एक झलक इथे आहे। याला महान कलाकारांची मानवी बाजू म्हणतात। दिल्लीतील एका कार्यक्रमात या अप्रतिम आंतरराष्ट्रीय भारतीय कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली। या कलाकारांसोबत स्टेज शेअर करणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे। तर तुम्हाला हा कंगनाचा लुक कसा वाटलाय हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।